नमस्कार. आत्ताची या क्षणाची सर्वात मोठी बातमी समोर येत आहे. बातमी आहे महाराष्ट्राच्या राजकारणातून. विट्याचा बडा नेता शरद पवार यांच्या राष्ट्रवादी आता तुतारी फुंकणार. पाहुयात काय आहे सविस्तर बातमी. खानापूर विधानसभा मतदारसंघाचे माजी आमदार राजेश अण्णा देशमुख, माजी आमदार सदाशिवराव पाटील, राष्ट्रवादी काँग्रेस जिल्हाध्यक्ष ॲडव्होकेट वैभव पाटील यांनी शरद पवार राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे अध्यक्ष शरद पवार यांची भेट घेतली. आटपाडीच्या देशमुख यांनी भाजपला रामराम करत शरद पवार यांच्या गटात प्रवेश करत असल्याचे जाहीर केलं. देशमुख यांनी शरद पवार यांची तुतारी घेतली आहे. विट्याच्या पाटील पिता पुत्रांच्या हाती काय असा प्रश्न खानापूर विधानसभा मतदारसंघाच्या राजकीय पटलावर विचारला जात आहे. पाटील यांनी तुतारी हाती घेण्याचा निर्णय गुलदस्त्यातच ठेवला आहे. 4 दिवसापूर्वी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा विटा दौरा झाल्यानंतर मतदारसंघाच्या राजकीय हालचाली गतिमान झाल्या आहेत. खुद मुख्यमंत्री शिंदे यांनी सुहास यांच्या पाठीशी ठामपणे उभे राहणार असल्याचं जाहीर केलं. विधानसभेला निवडून देण्याचं आव्हानही केलं. माजी आमदार राजेश अण्णा देशमुख व सदाशिव पाटील व वैभव पाटील यांनी मोजक्या कार्यकर्त्यांसमवेत शरद पवार यांची भेट घेत चर्चा केली. देशमुख यांनी भेटीदरम्यान पत्रकारांशी संवाद साधला. ते म्हणाले, भाजपाने हा मतदारसंघ मित्रपक्ष असलेल्या शिवसेनेच्या वाटेला गेला आहे. आमची अडचण निर्माण झाली आहे. 1999 पासून सलग 5 वेळा इतरांना मदत केली आहे. त्यावेळी मी विधानसभेसाठी इच्छुक आहे. शरद पवार यांच्याकडे उमेदवारीची मागणी केली आहे. शेवटी मी आणि सदाभाऊ एकत्र असू असा पुनरुच्चार केला. वैभव पाटील यांनी ही राजकीय भेट नव्हती. शरद पवार यांच्या कुटुंबाशी घरगुती संबंध आहेत. या भेटीमध्ये राजकीय चर्चा झाली नाही असंही सांगितलं. मात्र त्यांच्या या भेटीमध्ये राजकीय रंग दडला आहे हे मात्र निश्चित. अशाच नवनवीन घडामोडी बघण्यासाठी आत्ताच आपल्या न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा. व्हिडिओ आवडला असेल तर जास्तीत जास्त शेअर करा व शेजारच्या बेल आयकॉनला क्लिक करा. धन्यवाद.